नमस्कार, माझं नाव सूरज कटावकर. खरं तर मी खूप वर्षापासून शौकीनचं पान खातो. योगायोगाने मला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं, कारण माझं मराठी किडा म्हणून चॅनल होतं आणि भूषण नंतर माझा चांगला मित्र झाला. खरं तर आज जिथे शौकीनचं आउटलेट उघडलंय ना, माझ्यासाठी खूप भारी. याचं पहिलं कारण सांगतो की नेहमी जगदंबाला आलो म्हणजे जगदंबाला नॉनव्हेज खाणं तर म्हणजे काय म्हणू की बाबा कुठल्याही साताऱ्यावरनं आलं तर जगदंबाला गाडी थांबतेच आपली. आणि जगदंबानी चांगली सोय केली तिकडे, इकडे ते म्हणजे पार्किंगची. पण मला असं वाटत होतं की जगदंबानी पार्किंगची सोय केली, पण इकडे सगळे आजूबाजूचे पारवाले सगळे असे परप्रांतीय काय आहेत, आपला मराठी माणूस काय ना का नाहीये. पण ते असं म्हणतात ना, डेस्टिनी काहीतरी असतं, तर तसं काहीतरी घडलं असावं. आणि माझ्याच जवळच्या माणसाचं, माझ्याच आवडतीच्या पानाचं दुकान जगदंबाच्या जवळ उघडणं, याच्यासारखा दुसरा म्हणजे दुग्ध शर्करा योग काय असू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, शौकीन जे आउटलेट आहे हे सुरू झालंय, त्यांना माहिती आहे की मला कुठलं पान लागतं. मला एक थोडंसं वेगळं पान लागतं, ते म्हणजे मी रामप्यारी तर ट्राय केलं यांचं. पण मी सगळ्यात पहिलं जे यांचं पान खाल्लं होतं ते म्हणजे चॉकलेट पान आणि चॉकलेट आलमंड पान. कारण की ती पहिलं मला वाटतं हे महाराष्ट्रातलं, पुण्यातलं नाही तर भारतातलं पण नाही तर जगातलं पहिलं फॅमिली शॉप आहे, जिकडे तुम्ही तुमच्या लहान मुलाला, जिथे तुमच्या बहिणीला, तुमच्या आईला आणि तुमच्या काय म्हणू बायकोला सुद्धा घेऊन येऊ शकता. मला असं वाटतं की आज इथे येणं, यांच्या इनॉग्रेशनला येणं, हा माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पहिली गोष्ट की मराठी माणसाचा व्यवसाय वाढतो तेव्हा भारीच वाटतं, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपली सोय झाली. थँक्यू. माझं नाव शरद दत्तात्रय मोरे. आमचा हा पानाचा व्यवसाय 1986 पासून चालू झाला. 86 मध्ये छोटंसं दुकान होतं माझं. त्यानंतर मग 86 नंतर 2005 मध्ये आम्ही हे शौकीन कन्सेप्ट तयार केली, आणि त्यातून पुढे वाटचाल करत असताना फॅमिली इन्व्हॉल्व झाली, आणि जवळजवळ 90% आहे फॅमिलीने पुढे सर्वाईव्ह केलं व्यवसाय, आणि मी फक्त त्याच्यावर सगळी मॅनेजमेंट बघतो. आम्ही हेल्पफुली कामामध्ये मास्टर आहोत. सर, तुम्ही शॉकिन मध्ये म्हणजे जे दुकान सुरू केलं, तर त्याच्यामध्ये आणि इतर पान शॉप जे आहेत त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये शॉकिंगच्या दुकानामध्ये काय खासियत आहे पान शॉप? आमच्या पान शॉपच्या व्यवसायामध्ये खासियत म्हणजे आम्ही लहान मुलांपासून तर 95 वर्षाच्या वयस्कर माणसापर्यंत पूर्णपणे हेल्दी काम करतो. पुण्यात आता किती ब्रांचेस आहे आणि पुढे त्याचा काही विस्तार वगैरे करण्याची काही योजना आहे? खूप चांगला प्रश्न आहे. पुण्यामध्ये आता माझे 8 आउटलेट झालेले आहेत, आणि त्याच्यामध्ये 4 माझे होम शॉप आहेत. इतरांना पण या व्यवसायामध्ये आणू इच्छितो, तशी वाटचाल चाललेली आहे आमची. उत्तरोत्तर मुलं पण वाढवतील आणि मी पण त्यांना सपोर्ट करेल. साधारण किती प्रकारचे पान तुम्ही म्हणजे तुमच्या शॉपमध्ये? आमच्या शॉपमध्ये खूप प्रकारचे पान आहेत. साधारण चॉकलेटच्या ह्याच्यामध्ये आमची 9-10 प्रकार आहेत. एक आम्ही नवीनच आता एक प्रोडक्शन लॉन्च केलं आजच ह्या ओपनिंगच्या दिवशी. त्याचं नाव आहे पान बाईट. नवीन आम्ही पान बाईट कसं वाटतं, कसं आवडतं? हो बाई.
कसं वाटतं तुम्हाला नवीन लॉन्च केलेलं पानबाई?